अंजनगावात जादू टोण्याचा प्रयत्न फसला, तांत्रिकासह 4 आरोपी अटकेत। अंबादेवी साखर कारखाना परिसरामध्ये ही घटना घडली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अशोकराव अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये। अंजनगाव सुरजी तालुक्यातील दहिगाव रेचा शेलगाव मार्गावरील बंद अवस्थेत असलेल्या अंबादेवी साखर कारखाना परिसरामध्ये आसरा देवीच्या मंदिरासमोर जादू टोण्याच्या माध्यमातून गुप्तधन काढण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून या प्रकरणी तांत्रिकासह 4 आरोपी हे पोलिसांच्या अटकेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास कारखान्यातील चौकीदाराला मंदिरासमोर काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या आणि त्याने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि आता जादू टोण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले। तो घाबरून गेला आणि तात्काळ त्याने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। चौकीदाराच्या माहितीवरून अंजनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र पोलीस येण्यापूर्वीच तांत्रिकासह आरोपी तिथून पसार झाले होते। घटनास्थळी पोलिसांना खोदलेला खड्डा मिळाला, सोबत निंबू, मिरची, हळद, कुंकू पावडर आणि बाहुल्या, हार, फुले तसेच गड्डा खोदण्यासाठी लागणारे साहित्य हे संपूर्ण त्या ठिकाणी आढळून आले। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनी तात्काळ शोध मोहीम राबवली आणि अवघ्या 24 तासाच्या आत चिखलदरा तालुक्यातून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवींद्र मारुती जामकर वय 29 राहणार जनुना तालुका अचलपूर, सुधाकर सुरेश काळे वय 38 राहणार जनुना तालुका अचलपूर, तांत्रिक राजाराम गंगाराम सावळकर वय 52 राहणार चैत्यमाल तालुका चिखलदरा, सोबतच मनोहर लक्ष्मण येवले वय 42 राहणार जनुना तालुका अचलपूर या सर्वांविरुद्ध महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 3/2-3-3 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। अंजनगाव सुरजीचे ठाणेदार सूरज बोंडे यांनी सांगितले की सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून सखोल चौकशी सुरू आहे। अशा प्रकारच्या अंधश्रद्धाळू कृत्याने अजिबात सहन केले जाणार नाही। ही घटना अंधश्रद्धेविरुद्ध जनजागृतीची गरज अधोरेखित करत असून नागरिक अशा प्रकारांपासून दूर राहावे असे आवाहन त्या ठिकाणी करण्यात येत आहे। पोलीस निरीक्षक सूरज बोंडे यांनीही त्या ठिकाणी ही भावना व्यक्त केली आहे।